विंड ब्लास्ट एवढी जास्त आहे ना की इकडून तिकडून हवा येते आणि मला हलवते. कुछ तो हुआ है भाई, ॲक्सिडेंट ठोकम टाकी भाई. खूप मजा येते मला नाही का पावसात राईड करायला, खूप मजा येते. नाही एवढा फालतू वागतो ना कधी कधी, त्यात आपली विजिबिलिटी बरोबर नाही ना, असं करून बघायला लागतंय. ऑफ रोडिंग लडाख आलो भाई, लडाख खोपोली में मिनी लडाख. तर गाडी साईडला घेतली मी, ज्याची भीती होती ते झालंय. आता हलकी फुलकी ड्रिलिंग चालू झाली आणि पुढे मला भयंकर पाऊस दिसतोय. श्री स्वामी समर्थ गाइस, वेलकम बॅक टू द चॅनल. मॅप लावला आहे ॲक्च्युली. मोबाईल होल्डर तुम्हाला तर माहिती आहे, मोबाईल होल्डर आहे आपल्याकडे, पण आपण त्याला इन्स्टॉल करू शकलो नाही आहे. इकडनं राईट दाखवते पण सिग्नल आहे, थांबायला तर लागेलच. इन्स्टॉल करू शकलो नाही आहे ॲक्च्युली. आता मी तुम्हाला सगळं सीन सांगतो. मी आलो पुण्यात, त्याच्यानंतर PCMC मध्ये आलो, त्यानंतर वैभवला भेटलो, त्यानंतर वैभवच्या घरातल्या गणपतीचं दर्शन केलं आणि मग आम्ही आलो चिखलीला मित्रांकडे गणपतीचे तर दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आम्ही अचानक भयानक प्लॅन झाला. ॲक्च्युली रात्रीचे 8:30-9 वाजले होते, तर अचानक भयानक प्लॅन झाला की चला पुण्याचे गणपती बघायला. तर तो ब्लॉग तुम्ही अगोदरच बघितला असेल, ठीक आहे. सो त्याच्यानंतर आम्ही रात्रभर फिरून सकाळी गेलो घरी, वैभवच्या घरी. वैभवला 8:30 वाजता कामाला जायचं होतं, पण तो काही झोपेतनं उठला नाही, माझी पण झोप उडाली नाही आणि सगळा प्रॉब्लेम झाला. पण मोशीला माझं एक काम होतं, खूप इम्पॉर्टंट काम होतं. एक माझी वस्तू मोशीला होती, ती मला घ्यायचीच होती काय पण करून. सो मला मोशीला यावं लागलं डब्याकडे. वैभवच्या घरापासून ऑलमोस्ट 10 किलोमीटर आहे. आता चाललं आहे पनवेलकडे. 111 किलोमीटर इकडनं आपलं घरचं डिस्टन्स आहे. पण घरी नाही जाणार आहे, पहिला खोपोलीला जाणार आहे. खोपोलीला माझ्या घराची चावी आहे बहिणीकडे, ती घेणार आणि मग पनवेलला तसे वडील आहेत, पण बहिणीकडे चावी आहे, ती कलेक्ट करायलाच पाहिजे ना, म्हणून खोपोलीत जावं लागतं आहे. आता चावी कलेक्ट करायला चाललं आहे तर खाली हात तिकडनं निघू नाही शकत, मग जेवण पण करू. अरे थोडं लिटिल असतं. तर आत्ता सध्या आपण मॅपच्या भरोसे आहोत. बघूया, जरा असं अननोन एरिया आला ना की आपण मॅप बंद करू, कारण की मोबाईल मला असं ठेवायला पण रिस्कच वाटते. तर मोबाईल होल्डर आहे आपल्याकडे पडी काय, पण आपल्याकडे टाईम नाही ना बाबा, लय बिझी आहो ना आपण. जाऊया, वातावरण मस्त आहे. रेनकोट वगैरे नाही घातलं आहे, रेनकोट आता बघा असं घेतलं आहे मांडीजवळ. तर जाऊया, जातानाची राईड एन्जॉय करा, मस्त मजा करत जाऊया. पाऊस नाही भेटला पाहिजे, अपेक्षा तीच आहे. बाकी बघू, जे काय आहे ते वरच्याच्या हातात आहे. आपण काय आहे गुगल मॅप एवढा भकवास आहे ना यार. मागे मला आता हा हायवे जॉईन करायचा होता, तर ह्या हायवेच्या खालनं मला युटर्न दाखवते. आता हा मी युटर्न घ्यायला पुढं आलो, ओके. तर मला जिथं बाहेर काढलं ना तिथनंच मला युटर्न दाखवतं आणि तिथं युटर्न घ्यायला काय आहेच नाही, समोर आहे भिंत. नाही एवढा फालतू वागतो ना कधी कधी, त्यात आपली विजिबिलिटी बरोबर नाही ना, असं करून बघायला लागतंय. त्यामुळे अजून वाव कॉमेट विजिबिलिटी आपल्याला कमी आहे ना, आपला होल्डर जरा डेंजर विषय आहे. कुछ तो हुआ है भाई, ॲक्सिडेंट ठोकम टाकी. ओ माय गॉड, ठोकलं गाडीला. तर हे आहे भक्ती शक्ती चौक. पहिले ना आम्ही जेव्हा म्हणजे वैभव शिफ्ट झाला होता ना नवीन इकडे, तेव्हा यायचो ना, तेव्हा हे असं काही नव्हतं भाई, फ्लायओव्हर वगैरे. खालूनच आपला वे होता, खालूनच रोड होता. पण आता हे काहीतरी म्हणजे वेगळंच झालं आहे, एकदम हॅपनिंग आणि खूप वेगळं. इकडं हा स्पॉट खूप भारी. शिवाजी महाराजांनी संत तुकाराम आहेत आय गेस, तिकडे पुतळा आहे. लय मस्त वाटतं इकडे आणि खूप कन्व्हिनियंट आणि खूप इझी झालं आहे. पहिलं ट्रॅफिक वगैरे असायची खालच्या रोडला, हा खालचाच रोड होता, तर चौक टाईप होतं ते. पण आता तोच चौक हवेत केला आहे फ्लायओव्हरवरती. आता इकडनं आपल्याला रस्ता माहिती आहे. आता मी मॅप बंद करणार आहे. इकडनं आता आपण स्ट्रेट ओल्ड मुंबई पुणे हायवे आपण जॉईन करू इकडनं. तर भाई आता जो एरिया मी मुद्दामून तो कॅमेरा मी लेट चालू करतो, तर तो एरिया दाखवणं चांगलं नाही आहे.
मिलिटरी बेस कॅम्प आहे, म्हणजे मिलिटरी कॅम्प आहे, बेस कॅम्प काय बोलते, मिलिटरी कॅम्प आहे. आता समोर पण आपलं सरांचा ट्रक चालला आहे, मिलिटरीचा ट्रक चालला आहे. एकदम भारी यार, नाव घेतलं आणि समोर ट्रक अजून एक पुढे पण आहे. हो भाई जाव, एक नंबर. तर सगळे मिलिटरी कॅम्प आहे तिथे आणि फुल ग्रीनरी आजूबाजूला आणि एवढं भारी थंड थंड वाटत होतं ना भाई, एक नंबर. ग्रीनरी तर अल्टिमेट होती. काय करतोय, इकडून तिकडून 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 चालवतोय, एक नंबर ग्रीनरी होती भाई. आता जो पाठी कट गेला ना, जर आपण वैभवच्या इथनं आलो असतो ना तर त्या कटनी येऊन आपण ह्या हायवेला जॉईन झालो असतो. पण आपण मोशीला गेलो ना, त्यामुळे आपल्याला भक्तिशक्ती चौकात ना आपल्याला हा रूट जॉईन करावा लागला. कॅमेरा चालू होईपर्यंत तो कटच निघून गेला. नेमकी कॅमेरा चालू करायला आणि सिग्नल सुटायला एक अशी लई धावपळ झाली माझी. तर आपल्या जर्नीचा पहिला टोल आणि इकडं लेफ्ट हँड साईडला आपली गणपतीची मूर्ती जाताना दाखवली होती ना, ती आता पण झाडांच्या पाठीत लपली आहे आणि हवा मस्त आहे, हवा खूप भारी आहे. पावसाचा लांब लांबपर्यंत मला तरी काही विषय दिसत नाही, क्लिअर आहे सगळं. फक्त नाही भेटेल तरच बरं आहे यार. ऑलरेडी कपडे घाण झालेत. काल जो टी शर्ट घालून आलो होतो तोच घातला आहे. रायडिंग जॅकेट वगैरे घातलं ना की त्याच्यावरती मग हे रेन लायनर वगैरे याला थोडं नाटक करतं, म्हणून मग मी रायडिंग जॅकेट नाही घातलं आहे. तर विदाउट ग्लोव्सनी मला एक प्रॉब्लेम आहे, माझ्याकडनं कॅमेरा कंट्रोल होत नाही, म्हणजे ऑपरेट मला करता येत नाही कॅमेरा. त्यामुळे मी ग्लोव्स शक्यतो टाळतोच. सेफ्टीसाठी घालायला पाहिजे पण कॅमेराच ऑपरेट नाही होणार तर मग कसं जमेल ना, म्हणून मग मी थोडं ग्लोव्स असतात माझ्यासोबत, बॅगमध्ये आहेत माझ्याकडे, पण मी घालत नाही. ही विंड ब्लास्ट एवढी जास्त आहे ना की इकडून तिकडून हवा येते आणि मला हलवते. गाडीचं काय नाही बिघडत आहे, गाडी चालले चिरत, पण ॲक्च्युली गिअर असणं फायदा पण आहे, गिअर नसणं नुकसान पण आहे. आता गिअर असताना तर आपल्या बॉडीवर थोडा वेट असतं, तर अजून स्टेबिलिटी आपली वाढली असते. तर गिअर नाही आहे ना, नॉर्मल टी शर्ट आणि जीन्सवरती आहे, तर वारा आहे ना आपल्याला हलवतोय, म्हणजे रायडरला हलवतोय, मला हलवतोय वारा. गाडी चालते बरोबर, गाडीला फक्त वारा काय एक पुश करतोय, पण गाडीला काय, गाडीला फरक नाही पडत रे. पण आपलं आपली स्टेबिलिटी हल्ली ना थोडं घाबरायला होतंय मध्ये मध्ये, माहिती आहे का, कारण की वारा इकडून तिकडून अंदाज धुवून देतोय कसा पण, आणि वातावरणात बदल होतोय हळूहळू. जसं जसं लोणावळ्याच्या अंगावर चालतोय तसं तसं काळे ढग वाढायला लागलेत और खौफ का माहौल बना है पूरा. भीतीचा माहोल आहे पूर्ण. पाऊस नाही पाहिजे आपल्याला, आला तर आला ठीक आहे. मला पाऊस ॲक्च्युली आवडतो, पण परत यार रेनकोट वगैरे घाला, मग फोर व्हीलरमध्ये असल्यावर आवडतो. नाही भाई, पाऊस मला आवडतो, मला बाईकवरती पण मजा येते पावसात. फक्त विंड ब्लास्ट आहे ना, त्यामुळे थोडासा मला इश्यू येतो आहे गाडी चालवायला, खूप जास्ती आहे. बघा ना, वाऱ्याचा आवाज येतो तर तुम्हाला. तर गाडी साईडला घेतली मी, ज्याची भीती होती ते झालंय. आता हलकी फुलकी ड्रिलिंग चालू झाली आणि पुढे मला भयंकर पाऊस दिसतोय. सो आता आपण रेनकोट घालून घेऊया फटाफट, पाऊस वाढतोय हळूहळू, आणि मग पुढची जर्नी कंटिन्यू करूया. तर आलोय आपण आपल्या रेन लायनर्समध्ये. आता जाऊया. आता पाऊस किती आला तरी काय टेन्शन नाही पडला असतं तर बरं झालं असतं, पण ठीक आहे. आता काय, ये भी तो एक मजा आहे मेरे दोस्त, मजा येते, पावसाची मजा पण येते. हा भाई, मी पावसाच्या ह्यानी तर शूज वगैरे काही नाही घालून आलो, कारण की शूज ऑब्विसली आपले वॉटरप्रूफ नाही आहेत. सगळा विचार करावा लागतो भाई. रायडिंग इज नॉट दॅट इझी, समजलं. सगळं विचार करावा लागतो आणि मग घरातनं निघावं लागतं. पुढे तुम्हाला दिसत असेल, काय माहिती ह्याच्यात किती दिसतंय, पुढे खूप पाऊस आहे, खूप पाऊस आहे. हे असंच असणार, ड्रिझलिंगवालाच असणार, पण हा आहे पाऊस. आणि त्यात आपल्याला लोणावळा क्रॉस करायचं म्हणजे लोणावळ्याला पाऊस नाही भेटणार असं होईल का कधी?
लोणावळ्यात पाऊस सदान कदा असतो बाबा, तो पण खूप थंड पाऊस असतो नॉर्मलपेक्षा. हा रस्ते पण लगेच ओले झाले ना, चेंज झाला ना रस्त्यांचा पण अवतार. तर भाई लोणावळा क्रॉस करतोय. पाठी खूप जोरात पाऊस होता, इथे थोडा इथून येऊन गेलाय. मी बोललो ना भाई, लोणावळ्याला पाऊस नसला असं होऊ शकत नाही. आणि मस्त एकदम थंड थंड भाई, थंड पाणी आत गेलंय थोडंसं, एकदम चिल्डवाली फिलिंग नाही का, जसं थोडं पाणी आत जाते तसं. टी शर्टमध्ये हां नाही, दुसरं काय डोक्यात आणू नका. तिकडं अजून चालू नाही झालं तिकडं जायचं. टी शर्टमध्ये गेलंय थोडंसं यायला, नाही तर एकेकांची डोकी जबरदस्त डोकी एकेकांची. बाई खूप मजा येते मला नाही का, पावसात राईड करायला खूप मजा येते. हे काय यार, माझे पण ॲक्सिडेंट झालेत खूप आधी, आता नाही, रिसेंटमध्ये तर नाही आहे किस्सा माझ्याकडे, बट खूप वर्षांपूर्वी कोविडच्या पण खूप आधी माझे 2 ॲक्सिडेंट झालेले आहेत बाईकवर ना. पण एक मला सांगा, आता कुणाचं रिसेंटली कुणाचा ॲक्सिडेंट झाला असेल किंवा काय झाला असेल, देव ना करो हो, पण मी एक विचारते किस्सा मला, म्हणजे एक कॉमन गोष्ट मी सांगतो ॲक्सिडेंटमधली. ॲक्सिडेंट झाला ना आपला का, आपण काय बोलतो माहिती आहे का, भाई माझी चुकी नव्हती यार, त्याची चुकी होती समोरच्याची. आपण कधीच आपली चुकी ॲक्सेप्ट करत नाही, भले असो नसो. तर ते टायमिंगचं, ते ॲक्सिडेंट हा नावच असं आहे की ते सांगून नाही होत, ते खूप अचानक होतं. तर त्याला आपण हे नाही करत बसू शकत, जस्टिफाय नाही करत बसू शकत. पण भाई काही वेळेला नाही, नेहमीच आपलं असं असतं की भाई माझी चुकी नव्हती, मी काय नाही केलं. आपण पण असं बोलत असतो आणि समोरचा पण, जर समोर डॅमेज झाला असेल तर, नाही तर आपण स्वतः असलं तर काय आपली स्वतःची चुकी आहे. पण आपण कधीच मान्य करत नाही भाई. कोणासोबत असं सीन झाला आहे कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. आणि पावसामध्ये बाईक राईड कोणाला करायला आवडते ना, ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. बाई वेगळीच मजा आहे रे, 4 व्हीलरमध्ये नाही आहे ही मजा, वेगळीच बाईक, वेगळीच मजा यार, खूप भारी. मी खूप मिस करतो माहिती, मी जास्ती करून 4 व्हीलरनेच माझं इकडे तिकडे येऊन जावं असतं, तर मी खूप मिस करतो बाईक राईड वगैरे.
तर खोपोलीला आलो होतो बहिणीच्या घरी, प्रीतीच्या घरी 3 वाजता आलो होतो. आता 4:19 झालेत. 3च्या अगोदरच आलतो, टाईम नव्हता बघितला मी. आलो, जेवलो, थोडं बसलो आणि आता निघलो आहे परत घरी जायला, कारण की संध्याकाळी आपल्याला थोडा प्रोग्राम आहे म्हणून जाऊया. आता इकडनं काय 40 किलोमीटर राहिलं असेल आपलं, 38-40 किलोमीटर्स राहिलं असेल घर आपलं. पाऊस पण पडत होता ना म्हणून थोडं थांबलो. आता जस्ट पाऊस पडून गेला आणि जोरात पडत होता पाऊस, म्हणून थोडंसं बोललं थांबूनच जातो. ऑफ रोडिंग लदाख आलो भाई, लदाख. खोपोली में मिनी लदाख. अरे हे तरी परवडलं, पण त्या पनवेलमधलं नाही परवडलं. पनवेलमध्ये सगळे रस्ते फ्लश आउट भाई, फ्लश आउट. रस्ते वाहिले. इथं ठीक आहे, इथं मध्ये मध्ये पॅचेस आहेत, पण पनवेलमध्ये पण सेम कंडिशन आहे ब्रो रस्त्याची. एवढी काय आपले काय भारी नाहीत. हर हर महादेव, शंकर भगवान की जय. काय मस्त वाटते ना, मस्त वाटते यार ही मूर्ती. तर आलोय आता आपण पनवेलमध्ये एंटर केलं, तक्का सोडलाय. टोटल आपल्या या राईडमध्ये गाडी चालली 219 किलोमीटर. घरी जाईपर्यंत होईल 221-22 किलोमीटर, ठीक आहे. आणि ॲव्हरेज दिला आहे 24चा, गाडीनी 24चा ॲव्हरेज दिला आहे, ठीक आहे. ॲव्हरेज स्पीड आपली 54 किलोमीटर पर आवर. आता हा पाऊस मला शेडूंगपासून जो लागला आहे तो असाच आहे. पाऊस कंटिन्यू तिथून पडतो आहे. आपल्या पनवेलमध्ये पाऊस पडतोच आहे गॅस. बट भाई खूप मजा आली. तुम्हालाही जर हे ब्लॉग आवडले असतील ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला काय आवडतं आहे, नाही आवडतं आहे ते नक्की लिहा. काय वेगळे एक्सपेक्टेशन्स असतील तेही सांगा, तर आपण त्याच्यावरही वर्क करू, ठीक आहे. आतासाठी एवढंच ठेवूया. राईड खूप मस्त होती. एक पेट्रोलला आपले पकडा 950 रुपीज गेले, येऊन 1000 रुपीज पकडा, एवढंच फ्यूल होतं माझ्या गाडीत. आधी मी जाऊन फ्यूल फुल केलं होतं एवढ्याच याला. सो 1000 रुपयाचं पेट्रोल पकडा जाऊन येऊन. बाकी सगळं ठीक आहे. पावसाची मॉन्सून राईड मजा आली. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि गणपतीचे दगडूशेठचे वगैरे ब्लॉग कसे वाटले ते पण जरूर कमेंटमध्ये सांगा. सो इफ यू आर न्यू टू माय चॅनल प्लीज सबस्क्राईब माय चॅनल, बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. इफ यू लाईक द व्हिडिओ हिट द लाईक बटन, शेअर अँड कमेंट जरूर करा. आणि राईट सेफ अँड बी सेफ गाईज. टाटा बाय बाय अँड टेक केअर.